आमची अवस्था कशी आहे, ज्ञान कमी आहे पण अहंकार जास्त आहे, सामर्थ्याने. आणि इतकी मस्करी करतोय आम्ही सामर्थ्याने की आम्हाला असं वाटायला लागलं हे जे काही आहे ते माझ्यामुळेच आहे. पुढे नुसतं कीर्तन झाल्यावर म्हणावं ताई काही कीर्तन केलं, ताई मंडपावरच, मंडपात सुद्धा नाही. याची अक्कल ताईला पाहिजे. ज्यानं कौतुक केलं ते दिवसातनं 2दा पियतय, तू त्याचं काय ऐकत ही? जो तुला म्हणलाय तू चांगलं गातोय, तू चांगलं वाजवतोय, तू चांगलं कीर्तन करतेयस, तो शहाणा पाहिजे ना. कारण माझं कौतुक एकतर देवाने करावं नाही तर संतांनी करावं, बाकी कोणी नाही. आणि देवाचं कौतुक इतकं गोड असतं, तयाचा हरिक इतकं सामर्थ्याने कौतुक करतो तो. मग आम्हाला चिंता करायची गरज? मग वैभव पैसा हे सगळं आपोआप येत. मी तर म्हणते ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ते मरत नाही. बघता काय नाही मरत, तसलं काय संशय नजरेने बघता नाही मरत. मी सांगते ना एक्सपिरियन्स. एकच दिवसापूर्वीची गोष्ट. अजिंठ्याचा घाट होता, सेवा करून येत होते मी, इनोवा होती माझी, अशी जोरात धडकली, इतकी बेकार, आम्हाला धक्काही लागला नाही साधा. तरी संध्याकाळी मी इठल इठल करीतच होते. तेव्हा मला कळलं गाडी जास्त पैशाची आहे म्हणून जगलो की काय. पण कीर्तन करताना कळलं गाडी जास्त पैशाची आहे म्हणून जगलो नसावं कदाचित. कारण पैशाला काय, आमच्या बीड जिल्ह्यातले विनायक दादा आमच्यापेक्षा महागाची गाडी होती त्यांची, पाठीमागत झोपलेले होते, ॲक्सिडेंट झाला आणि जीव गेला. तसं आम्ही कदाचित गाडी महागाची म्हणून जगले नसावं, पण कमीत कमी आम्ही येडे विचित्र चुकीचे खटनट जरी असलो तरी दिवसातनं एकदा तरी त्याचं नाव मुखात येत आहे त्याच्यासाठी वाचलो असावं हे सामर्थ्याने सांगू शकतो. इतका प्रेमळ विठ्ठल, आम्ही कसं सोडावं त्याला? आणि त्याच्याशिवाय दुसरं आवडावं तरी कसं आम्हाला, हो की नाही? विनंती आहे. हे अनुभव संत सांगतायत, तुम्हाला विश्वासाने सांगतायत. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा लिहून घ्या बाबा आमच्याकडनं तुम्ही. पण अंतकरण शुद्ध असेल, नजर पवित्र असेल तर. नाही तर भावेविन भक्ती, भक्तीविन बळेविन शक्ती, भावेविन देव न कळे, गुरुविना अनुभव, भावबळे आकळे येरविना करतरी आवळे, काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबा. हे तो अंतरीची गोडी पायी जोडी भावाची काही नाही लागत त्याला, फक्त प्रेमाने अंतकरणातून. परमार्थात ज्ञान थोडं कमी जास्त असेल तरी चालेल, पण नम्रता लागते म्हणजे आयुष्य समृद्ध होतं, हो की नाही विठ्ठल महाराज? म्हणून सामर्थ्याने आम्ही एवढंच सांगतो, अधिकार आमचा नाहीच आहे, ताकद आमची नाहीच आहे. तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धणी वेगळाची. पण आमची अवस्था कशी आहे? नामदेवराय सांगतात, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे. उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके गाडग्या एवढे राळे. काही नाही, नामदेवरायांचे कुट अभंग आहेत. कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं. कुट म्हणजे खोडकर. खोडकर म्हणजे नामदेवराय म्हणले, काल मी चिमणी बघितली चरत होती आणि उडता उडता. कशी चरत होती? चिमणीला चारायचं म्हटलं जमिनीवर, ती उडता उडता चरत होती आणि निस्ती चरत नव्हती. मी बघितलं तिचं डोळं वाटी इतकं होतं. बघायचं तुम्हाला, मी दाखवते ना. अशा आयुष्यात माणसं आहेत, एखाद्याच्या घरी जाऊन त्याच्या सोप्यावर बसावं, ती सोप्याचा पांगच फिरतो, आपलं काही ऐकतच नाही. ते आपला अधिकार नाही समजून घेत. ती त्याचं सांगणार, मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस, आपण गावचा माजी सरपंच. अरे झालं ना बाबा, आता कशाला सांगतो? पण ती सांगणार. फोन केला की पहिल्यांदा, हा रामकृष्ण हरिताई मी नगराध्यक्ष बोलतो. अरे मग मी काय करू? तू बोलतो मान्य, तू मोठा आहेस. ती आम्हाला सांगणार, आपलं साहेबाचं लय जमतं, ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या, आपली बायको लय मोठ्याची, हान मग आम्हाला. अरे तू जागीरदार आहे, पण आम्ही होईना भिकारी पंढरीचा. आम्ही वैष्णव एवढे श्रीमंत आहोत ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला बुक्का आहे. विठेवरचा मालक त्याचा संसार सांभाळतो, याच्यापेक्षा मोठी श्रीमंती वैष्णवाशिवाय कोणाची असू शकते?
विपदो विपदो नेव संपदो च संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाहीये, संपत्ती म्हणजे संपत्ती नाहीये. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आलो तो धनवान आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे काय. आणि मी काय म्हणते, माय मौल्यात तुम्हाला तर परमार्थही करायची गरज नाही. तुम्ही संसार जरी सामर्थ्याने सांभाळला ना, प्रामाणिकपणे स्वतःचं कर्म जरी तुम्ही प्रामाणिकपणे केलं ना, तरी देव तुम्हाला राखणार आहे. ठाईचं वय सोनी, आवडी आनंद, शुद्ध अंतकरण ठेवा. कोणाविषयी द्वेष ठेवू नका, कोणाविषयी सामर्थ्याने मत्सर ठेवू नका. देव करणार आहे रे चांगलं, तुमचं सामर्थ्याने करणार आहे. आता तुकोबाची पत्नी, 2 पत्नी तुकोबांना, रखमा आणि जिजा. प्रथम रखमा, द्वितीय जिजा, जिला आपण आवली म्हणतो. लोक म्हणतात फटकळ आहे, पण त्यांच्यासारखी बायको नाही. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे, तरी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी नाही खाल्ली तिनं. गरीबाची नव्हती ती, जागीरदाराची लेक होती. पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती एकर? 3600, बरं का, 3600 रिमेंबर, 3700 एकर फक्त ऊस आहे बरं का. आणि पारनेर तालुक्यात नाही, पुण्यात आहे, सामर्थ्याने, त्या जिल्ह्यामध्ये. एवढी श्रीमंताची 1425 माणसं एका टायमिंगला हाताखाली असायची. तुकोबारांचं चरित्र आहे, अगदी सामर्थ्याने कधी वेळ भेटला तर वाचा. सामर्थ्याने एवढी जागीरदाराची पोरगी, पण तुकोबाराय गरीब नसणार ना. एवढी जागीरदाराची पोरगी ज्याला दिली तो काय गरीब असेल का? बरं सोपं सांगते, ज्याला पहिली बायको असताना दुसरी दिली तो काय गरीब असेल का? इथं पहिली भेटायची अवघड आहे, पहिली असताना दुसरी दिली म्हणजे श्रीमंतच असणार ना. थोडं प्रॅक्टिकली पण विचार करा ना. पहिली असताना दुसरी दिली, त्यांनी काय हौसनं केली नाही. पहिलीला बाळ होत नव्हतं म्हणून आईबापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी केल्यावर दुसरीच्या आधी पहिलं लेकरू झालं. देव बी असला खतरनाक आहे ना. देवाला अंडरस्टिमेट करायचं नाही महाराज, आहे की बाकी कोणालाही करायचं, त्याला नाही ग्राह्य धरायचं. विषयाकडे या, ताकद महाराज. आता 2 पत्नी, रखमा दुष्काळात अन्नान्न करून गेल्या, कारण तुकोबांनी सगळं समाजाला दिलं. द्वितीय जिजा आवली म्हणतो, फार फटकळ होत्या समाज म्हणतो, पण फार प्रेमळ होत्या. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. बसलेले थोडेफार शेतकरी आहात का? बसलेले थोडेफार शेतकरी आहात का? हा, असं कौतुकाने सांगत जा ना. हे बाकीचे कसे बोंबलतात, आमदार, अध्यक्ष, चेअरमन, सदस्य, आपणही बोंबलायचं रे. अरे विठ्ठलाने मला सगळ्यात मोठी श्रीमंती दिली, मला शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलं. एवढं मोठं मन आहे माझ्या शेतकऱ्याचं. अरे जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर आहे, तेवढाच जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा आहे. एवढं विशाल हृदय ज्याचं आहे त्याला शेतकरी म्हणाल. तो माणसात आणि जनावरात सुद्धा फरक करत विठ्ठल कसा भेटणार नाही? समदृष्टी घेता तो सामर्थ्याने सगळीकडे समानतेनं बघतोय. त्याच्याकडे काही उच्च नीच, माझा विठ्ठल त्याचं स्वरूप उच्च नीच काही दिष्टे भाव भक्ती. तसंच आहे रे शेतकरी. दारात कुत्र आले तरी ताटातली भाकरी तो. श्रीमंती नसेल घराची पण मनाची आहे ना. अरे शेतकऱ्याची बायको सुद्धा काय मॅनेजमेंट असतं बायकांचं आमच्या. अजून मी माझी आई साबण सापल्यावर फेकत नाही. जुन्या साबणात चिपळी, नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. मॅनेजमेंट, द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. जे व्यवस्थापन बाईला जमतं ना, ते मोठ्यातला मोठ्या उद्योजक सुद्धा करू शकत नाही. एवढी ताकद तुमच्या, इतकी ताकद आहे ना तुमच्यात. माय तुम्ही लय गोड आहे ग, आई शपथ लय गोड आहे. कीर्तना आलेल्या, तुम्ही तर लय गोड आहे ग, आई शपथ लय गोड. तुमचं तोंड सोडलं ना, लय गोड आहे तुम्ही. तेवढाच एक फॉल्ट आहे आपला महाराष्ट्र का, बाकी आपल्या इतकी ताकदच कोणात नाही. अगं ती आवडी तुकोबांना भाकरी द्यायला चालली, पायात काटा मोडला तिच्या. शेतकरी आहात तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे का? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला काही पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचा असतो. एका थुक्यात काटा दिसतो का? तो काही सॉक्स घालून नांगर धरतो थुक्यात काटा दिसाय. कसं असं होत नाही ना, 2-4 वेळा तरी लावायला. आता काटा मोडलाय, जिजाला त्रास झाला, विश्वाच्या मालकाला, त्रैलोक्याचा नाथ, ज्याच्या चरणावर मस्तक ठेवता यावं म्हणून ऋषी मुनी तपस्वी महामुनी झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात. अहो देव भेटावा म्हणून एवढं चित्त देवाच्या चरणाच्या मालकाच्या चरणावर असतं. अहो जिवंतपणी त्यांचं हाडमांस प्राणी पक्षी खातात. एवढं शुद्ध भाव ठेवून सुद्धा त्यांना देव भेटेल याची खात्री
विटेवरचा मालक, तो जगाचा नाथ या जिजाच्या पाठीमागे धावतो. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवू द्या, मग देते स्वतःकडे लक्ष आणि येते तुमच्या दर्शनाला. अशा बाईसाठी विटेवरचा मालक वाट बघत थांबतो. जिजा तुकोबांना भाकरी देऊन पाठीशी येतात. देवानं म्हणावं, जिजा आता तरी पाहू द्या काटा आम्हाला. तो जगाचा नायक त्या जिजाचा पाय स्वतःच्या हातात घेतो आणि थुका लावून काटा दिसतो का पाहतो. त्याला एका थुक्यात दिसला नसावा, तोही 2-4 वेळा लावतो. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला भलताच राग येतो. तुमची नाही, पंढरपूरची. कार्तिकी एकादश जवळ आली, देव काही उठे ना. आता कोणाकडे वशला लावा, म्हणून संतांनी विनवणी रखमाईला केली. आहे रखमाबाई तुम्हा ये त्यात या, राही रखमाबाई तुम्हा ये त्यात या तया, सेज हलवोनी जागे करा देवराया, सेज हलवोनी जागे करा देवराया, हलवोनी जागे करा देवराया, सेज 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 हलवोनी जागे करा देवराया, पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती, वेगळ्या नावात हरी मज दिनाचे बुद्धरी. सामर्थ्याने सांभाळतोय. 28 युगे झालं पाठीशी उभा टाकली विठ्ठलाच्या, विचारलंही नाही देवाला. अरे सगळ्या मनाचं सगळ्या जगाचं मन तुला न सांगता कळतं. कधी बायकोलाही विचार, तुझं काही जळतं. माहित होतं रखमाईला, पाहत जरी नसला माझा विठ्ठल तरी न पाहताही सामर्थ्याने माझी ताकद तोच आहे. तो पाठीशी काय, जवळ काय आणि समोर काय, जोपर्यंत विठ्ठल आहे तोपर्यंतच रखमाईचं अस्तित्व आहे हे मान्य होतं तिला. म्हणून सामर्थ्यानं 28 युग साथ दिली त्या विठ्ठलाची. नाही विचार केला तिनं बराबरीचा, कम्पॅबिलिटीचा नाही विचार केला. त्यागाची भूमिका मांडली. म्हणून आजही माझे माऊली वर्णन करताना आधी तिचं करतात. बाप रखमा देवी वरू विठ्ठलाचे भेटी आपुल्या संसाठी. मोठं म्हणणं होतीच. विठ्ठलाने काटा थुका लावून पाहिला. रखमाईला राग आला. रखमाई म्हणल्या, विठ्ठला लोकाला नाही पण मला माहित तुमचा अधिकार, अख्खं विश्व तुमच्या इशाऱ्यावर चालतं. खरं सांगता अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसत नाही. एवढं तुम्हालाही कळतं मायबाप, देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारेही आम्हीच आणि काटा काढणारेही आम्हीच. आमच्या तुकोबांनी तुळशीपत्र ठेवलं संसारावर, तरी तुकोबांची साथ ज्या माय माऊलीनं सोडली नाही, तिच्या पायाची धूळ मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. करा विचार. माय माऊल्या जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. दादा आवलीचा काढा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारानं काही देवापर्यंत गेलंच नाही. आपल्याला लोकच पुरेशी आहेत काटा काढायला, हो की नाही? काय माहिती, पण लोकांना नाही खपत बरं का. एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. 2-4 तरी खवट बोलणारच. तुमच्या सत्याला 50 वर्ष होऊ द्या तरी एखादा म्हणणार, हा त्याचं काय असतंय, गावाचं खायचं गावालाच द्यायचं, काय किशातलं देते ती होय लोक आहेत रे ती. कोणी म्हणलं की अरे 50 सुवर्ण महोत्सव करतात, 12 दिवसाचा सप्ताह केला. अहो असं वाटतंय गावात सप्त्याच्या स्वरूपाने पंढरपूर अवतरलं, जगाच्या मालकाने येऊन दर्शन दिलं. एवढा सुंदर सप्ताह केला. अहो छान छान कीर्तनकार गायक वादक बोलवले, तरी एखादा म्हणणार